मित्रांनो नमस्कार. सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, आपला आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही काय गोष्टी आज क्लिअर करून समजून घ्या. आता बघा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजवायचा प्रयत्न करतोय. तो विरोधक असेल किंवा सत्तेवरील असेल, प्रत्येकाला वाटतंय की आपले सीट येतील किंवा आपले उमेदवार हे निवडून येतील. त्याकरता किंवा आपली सत्ता एक हाती स्थापन करण्याकरता ज्या हालचाली चालू आहेत त्यांनाही पूर्वीही वेग आला होता आणि आता अजून जास्ती वेग हा वाढलेला आहे. कारण अजून काही टप्पे निवडणुकांचे बाकी आहेत लोकसभेचे. आता बघा, या ठिकाणीच काल प्रकाशजी आंबेडकर यांनी एक मोठा असा गौप्यस्फोट केलेला आहे. तो गौप्यस्फोट म्हणजे कोणता, की तो गौप्यस्फोट आहे महाराष्ट्रामधील एक जास्त मेजॉरिटी असलेला मराठा समाज आणि ओबीसी संवर्ग. हे त्यांनी याविषयी भाष्य केलं होतं. ते भाष्य खूप भयावह आणि खतरनाक आहे. आता नेमकं त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे आपण ते समजून घेऊया. बघा, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा आंदोलनाचा जो प्रचार आणि प्रसार चालू होता, म्हणजे आंदोलन चालू होते, उपोषण चालू होते, त्यावेळेस सत्तेमधील तर लोकांनी नाक मोरडलं. म्हणजे ते सकारात्मक काही प्रमाणामध्ये होते, काही प्रमाणामध्ये नव्हतेही. पण अशा वेळेस एक विरोधक म्हणून जे विरोधी पार्टी होती त्यांनी आरक्षणवाद्यांना किंवा आरक्षणासाठी कुठलाही सपोर्ट केला नाही. उलट सत्तेमधील काही लोक होते, काही नेते होते, ते डायरेक्टली उघड भाजपची बाजू घेत किंवा भाजपमध्ये ते सोबत असताना ओबीसीची बाजू घेत त्यांनी एक नवीन आंदोलन चालू केले. बघा, ह्या गोष्टी सत्तेमध्ये ज्यावेळेस आपण शपथ घेतो, आपण संविधानिक पदावरती असतो, त्यावेळेस आपल्या समोर एससी, ओबीसी, ओपन हे कुणीही नसतात. आपल्यासाठी आपल्या राज्यामधील प्रत्येक नागरिक हा समान असतो, ही आपली घटना सांगते आपल्याला. पण यावेळेस एवढं असताना, आपण जबाबदार संविधानिक पदावरती असताना सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी वर्सेस मराठा असं समीकरण ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयाला आलं होतं. आणि त्यावेळेस वारंवार फडणवीस सुद्धा म्हणतात की ओबीसी, भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे आणि ओबीसी पूर्णपणे सपोर्ट हा भाजपला करतोय. आणि काही ओबीसी लोक हे म्हणतात की नरेंद्र मोदी हे ओबीसीचे नेते आहेत. कारण पंतप्रधान हा कुठल्याही जातीचा धर्माचा नसतो. ते सर्वोच्च अशा पदावरती आहेत आणि ते संविधानिक पदावरती आहेत. म्हणजे ते सर्वांसाठी पंतप्रधान आहेत. ते कोणत्या पक्षाचे, पार्टीचे नसतात. ह्या भक्तांना ह्या गोष्टी कळतच नाहीत. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी विषय असा होता की मराठा वर्सेस ओबीसी एक वाद पेटवायचा आणि शेवटला काहीतरी क्लायमॅक्स आणून पूर्णपणे दोन्ही समाजाची सहानुभूती ही आपल्याकडे वळवून घ्यायची, हा डाव भाजपचा होता. समजून घ्या. कारण पूर्वी ओबीसी आणि मराठा ह्या दोघांमध्ये दरी निर्माण करून ओबीसीला वाटावं की भाजप हा आपलाच आहे, आपल्या विचाराचा किंवा आपल्या हक्काचा पक्ष आहे. हे सहानुभूती किंवा हे एक सोच विचार हा भविष्यामध्ये रुजवायचं काम त्यावेळेस झाले. आणि मराठा समाजाला त्यावेळेस दाखवलं की आम्ही ओबीसी सोबत आहोत. पण मराठा समाजाला आरक्षण देऊन काही लोक ओबीसी मध्ये घेऊन त्यांना असं वाटलं होतं की आपण यावेळेस मराठा समाज सुद्धा आपण आपल्याकडे पूर्णपणे वळवू शकू. म्हणजे एकूण कसं, एक दगड आणि दोन पक्षी या ठिकाणी मारायचा विचार त्यांनी केला होता. पण त्यांना यावेळेस ह्या गोष्टी कळल्या नाहीत. आपण ज्या ह्या गोष्टी कळतोय आणि याच्यामुळे जे गावागावामध्ये पूर्वी सालोन साल, वर्षानुवर्षे ओबीसी, मराठा, एसी समाज एकत्रित नांदतो, एकत्रित राहतोय. अहो, हे समीकरण शहरामध्ये बघायला मिळत नाही. कारण शहरामध्ये आपल्या शेजारी कोण असतो हे माहिती नसतं आपल्याला. पण खेडेगावामध्ये एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, सुखाहून जास्त दुःखामध्ये लोक कधी जात धर्म बघत नाहीत. कुठला धर्म, कुठला पंथ हे कुठल्याच गोष्टी गावामध्ये बघितले जात नाहीत. पण याच्या माध्यमातून एक असं विष पेरलं गेलं, त्याच्या माध्यमातून गावागावामध्ये द्वेष सुरू झाला. ओबीसी वर्सेस वातावरण हे गावागावामध्ये झालं. आणि काही मोठे गाव आहेत, त्या गावामध्ये ओबीसीचं प्राबल्य आहे, त्या ठिकाणी अन्याय ह्या मराठ्यावरती झाला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी राजकारणाने हे पेटवून द्यायचं काम या काळामध्ये केलं होतं. पण अशा वेळेस कोणी हा विचार नाही केला की
हे दोघेही जातीला एकमेकांमध्ये भांडायला लावून नेमकं साध्य काय करायचे, जे ज्वलंत मुद्दे होते ते बघा, त्या परेडमध्ये जे मुद्दे ज्वलंत होते, पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल, शासकीय योजना असतील, याविषयी सर्वांचं लक्ष डायव्हर्ट झालं आणि त्यावरती लक्ष कुणी दिलं नाही. सर्वांचं लक्ष ओबीसी वाल्यांचं, ओपनवाल्या मराठ्यांचं लक्ष आरक्षणावरती, आणि बाकीचे जे जाती आहेत, कास्ट आहेत, त्यांचं लक्ष ह्या दोघांवरती. आता काय होतंय, आता काय होतंय, ओबीसी काय म्हणते, मराठा काय म्हणतोय, जरांगे पाटील, अमुक तमुक, ह्या गोष्टी. पण नेमकं विकास काय आहे, आपलं राज्य चाललंय कुठं, याकडे लक्ष कुणी दिलं नाही. आणि कोणी मध्यस्थी सुद्धा करायचा प्रयत्न यावेळेस केला नाही. आता ठीक आहे, भाजपवाले ओबीसीचा मुद्दा मांडत आहेत, पण याच्या विरोधामध्ये विरोधकांनी कधीही बोललं नाही, कारण त्यांनाही भीती होती मताची. जर आपण मराठ्याकडनं बोललं राग हा ओबीसीला येईल, आपण ओबीसीला बोललं तर राग हा मराठ्यांना येईल, हे त्यांची गोची होऊन गेली. महाविकास आघाडीची म्हणा किंवा महायुतीची म्हणा, ह्या दोघांची पण गोची त्यामध्ये झाली. पण एक डाव टाकला होता भाजपने, महायुतीने, तो डाव जरांगे पाटलामुळे अयशस्वी झाला. आता जो हा वाद अजून शिगेला गेला असता, अजूनही वाढला असता, पण वेळीच आंबेडकरांनी या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका घेतली. आंबेडकर हे ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये पण होते आणि आंबेडकर मराठा सोबत सुद्धा होते. दोघांकडेही जाऊन दोघांमध्ये समन्वय साधून त्यांनी हे जे गोष्टी पुढे होणार होत्या, ह्या गोष्टी त्यांनी अगोदरच टाळल्या, त्यांना आळा घातला. पण अशा वेळेस प्रश्न एकच येतो, त्यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ होता का आंबेडकरांचा? त्यांना ही भीती वाटली नाही का की आपल्यापासून ओबीसी समाज नाराज होईल, मराठा समाज नाराज होईल, पूर्वीपासून मराठा आणि वंचित बहुजन म्हणा किंवा बहुजन म्हणा याच्यामध्ये दुरी आहे, हे अजून दुरी वाढेल, हे त्यांना वाटलं नसावं का? कारण राजकारण मित्रांनो हेच असतं, काही गोष्टी सोसल्या पाहिजे, काही गोष्टीचा विचार न करता राजकारणामार्फतच समाजकारण करावं लागतं. याचं उदाहरण म्हणजे प्रकाशजी आंबेडकर. त्यांनी योग्य वेळी ती खेळी खेळली, पण ती खेळी ही निस्वार्थी होती आणि त्यामध्ये स्वार्थ सुद्धा असू शकतो, पण तो स्वार्थ चांगला आहे, तो स्वार्थ वाईट नाही. एकाच गावातील दोन समाज एकमेकांमध्ये न भांडत ठेवणे, हेच जर राजकारण केलं तर हे राजकारण वाईट नाही, हे राजकारण चांगलंच आहे. हे राजकारण समाज पोषक आहे. हेच राजकारण प्रकाशजी आंबेडकरांनी त्यावेळेस केलं आणि त्यामुळे परिणामी आता ह्या लोकसेवेला आंबेडकरांसोबत भरपूर मराठा समाज आणि ओबीसी समाज सुद्धा जास्त प्रमाणामध्ये जोडला गेलेला आहे. बघा, आपण कोणतं काम चांगलं करतो किंवा कुठलं काम आपण योग्य करतो, हे आपण लोकांना सांगायची गरज नाही. हे लोकांना आपोआप समजतं, हे जनतेला हे आपोआप समजतं चांगलं काय वाईट काय आहे, आणि त्याचं एक्झामिनेशन करून लोक हे त्यावरती योग्य पाऊल उचलतात. याचा प्रत्यय नेमका आता येतोय आणि त्यावरतीच बाळासाहेबांना हे भाष्य केलं होतं. कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये बाळासाहेबांचा वाटा हा सिंहाचा आहे, कारण आग लावण्यापेक्षा आग विझवणं खूप महत्वाचं असतं आणि आग लावणाऱ्यापेक्षा आग विझवणारा खूप महत्वाचा आणि चांगल्या मनाचा असतो, हे यातूनच सिद्ध होतं. आता यानंतर गोष्टी बघून घ्या, जे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे, जे राजकीय वातावरण आहे, हे बघून तर असं वाटायला लागलं की ज्यावेळेस बाळासाहेबांनी ही राज्यघटना लिहिली होती, ते राज्यघटना त्यांनी कुठल्या हेतूने लिहिली होती आणि त्या राज्यघटनेचा एक अनावश्यक किंवा गैरवापर करून याचा वापर कसा व्हायला लागलाय पुढे ह्या राजकारणामध्ये, ते पक्षफोडीचं राजकारण असेल किंवा त्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा कुठला मायने राखतो, ह्या गोष्टी काहीच कळायला मार्ग नाही. पण मित्रांनो, जे ह्या गोष्टी होत्या आरक्षणाविषयीच्या, ओबीसी आणि मराठा विषयीच्या, यामध्ये कुठंतरी प्रकाशजी आंबेडकरांचं एक महत्व आपल्याला समजून घ्यावंच लागेल. तुम्ही गोष्टी मान्य करा अथवा न मान्य करा, चांगल्या कामाची पावती ही चांगल्या विचारांना आणि चांगल्या मतानंच होते, एवढं मात्र नक्की. तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा.